नमस्कार. विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. MIT शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथदा कराड सर यांनी विश्वशांती दर्शन या चॅनेलची संकल्पना मांडली आणि अध्यात्म, विज्ञान आणि भक्ती परंपरेची ओळख सगळ्यांना व्हावी या हेतूनं प्रेरणाही दिली. सादर आहे योगी पावन मनाचा या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि श्री विठ्ठल माऊली यांच्या भेटीवर आधारित कादंबरीचं क्रमशः सादरीकरण. सुवर्णपिंपळ ही कादंबरी ज्यांच्या लेखणीमधून उतरली ते श्री लक्ष्मण सूर्यभान घुगे या योगी पावन मनाचा कादंबरीचे लेखक आहेत, ज्यांच्याबद्दल वर्णन करताना आदरणीय प्राध्यापक डॉक्टर कराड सर म्हणतात की लेखक श्री लक्ष्मण घुगे हे साक्षात श्री ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद लाभलेले सिद्धहस्त लेखक आहेत. रामकृष्ण हरी. आत्तापर्यंतच्या भागामध्ये आपण विठू माऊली आणि ज्ञानोबा माऊली यांच्या विरहाची गाथा ऐकलीत. विठू माऊली ज्ञानोबा माऊलींच्या विरहिणीने सुद्धा खूप व्याकुळ होतात. त्यांनाही ज्ञानोबारायांना भेटण्याची ओढ निर्माण होते आणि त्यावेळी पंढरपूरच्या रावळामध्ये काही घटना घडतात. विठू माऊलींचे सोडोपचार कसे होतात, त्यांची पहाटेपासूनची पूजा आणि त्या पूजेसाठी आलेले सर्व देवगण, प्रकृती आणि पुरुष यांचंसुद्धा मिलन त्यावेळी होतं. आणि ह्या संपूर्ण प्रवासामध्ये प्रकृती आणि पुरुष कोण आहेत नेमके तेही समोर येतं. आणि शेवटी विठुराया आळंदीला जाण्यासाठी कसे व्याकुळ होतात, त्यांच्या मनात काय भावना येतात, त्याचं सुंदर वर्णन या कथेमध्ये आपण पाहणार आहात. कथा 9वी. पंढरीच्या राऊळात. ब्रह्ममुहूर्ताची अमृत वेळ. रुद्रकाल, राक्षसकाल आणि गंधर्वकाल काळोखामध्ये लुप्त झाले. आता उमलला तो मनोहर काल. हा मनोहर काल म्हणजेच पहाटे 3 ते सकाळी 6 पर्यंतचा ब्रह्ममुहूर्त. या अमृत वेळेला वैश्विक शक्तीचा प्रवाह पंढरीच्या भूवैकुंठावर बरसू लागला होता. चंद्र आणि चांदण्यांनी भरलेलं आभाळ कुतूहलानं भूवैकुंठ नगरीकडे पाहू लागलं होतं. चंद्रभागा काठच्या झाडवेलींनी भल्या पहाटेच दवबिंदूंना अंगावर घेऊन स्नानाला आरंभ केला होता. झाडांवरचे पशुपक्षी पिल्लांना कुशीत घेऊन चिवचिवाटू लागले होते. यावेळी चंद्रभागेच्या वाळवंटी स्त्रीरूपात गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, सिंधू आणि कावेरी या 7 नद्यांचं आगमन झालं होतं. चंद्रभागाही त्यांना असं सोडणार नव्हती. चंद्रभागेनं सर्वांना स्नान घातलं. आनंदानं सर्वांची बसून वेणीफणी केली. मोगरीचे शुभ्र गजरे माळले. त्या सर्वांची खणा नारळानं ओटी भरली आणि त्या 7 नद्या अमृत कलश घेऊन निघाल्या मंदिरी. यावेळी मंदिराच्या बाहेर देवगणांचे हत्ती, घोडे, रथ उभे होते. महाद्वाराच्या पायऱ्यांवर नियतीनं छान रांगोळी घातली होती. ते पांडुरंगाचं महामंदिर भूवैकुंठ. यावेळी त्या 16 खांबी सभा मंडपात सिंहासनावर समस्त देवगण मंडळी आरूढ झाली होती. मधल्या चौथऱ्यावर गादीवर स्वयं गंधर्व आरूढ झाले होते. त्यांच्यासमोर सतार ठेवली होती. दुसऱ्या बाजूला नवनारायण मंडळी, ब्राह्मण, पुरोहित उभे होते. त्यांच्या बाजूला साधुसंत, ऋषीगण हात जोडून उभे होते. यावेळी भगवंतांच्या समोर शुभ्र पडदा होता. त्या पडद्याच्या उजव्या बाजूला प्रकृतीचे पतिपुरुष हात जोडून उभे होते. तो 16 खांबी सभामंडप रंगशिळा आणि पुरंदरदासाचा खांब अर्थात चांदीचा गरुड खांब फुला पानांनी सजला होता. त्या सभामंडपातल्या प्रत्येक खांबावर भगभगते टेंभे लटकवले होते. इतक्यात नादातून नाद निर्माण करणाऱ्या भगवंतांना आवाहन करण्यासाठी गंधर्वांनी सतारीच्या सुंदर तारा छेडल्या. त्याचवेळी पडद्याजवळ उभे राहिलेल्या प्रकृतीच्या पुरुषानं दीर्घ शंखनाद केला. पुराणिकांनी घंटानाद केला. साधू संतांनी टाळ वाजवून निनाद केला. तुताऱ्या फुरफुरू लागल्या. मंदिराबाहेर उभे राहिलेले हत्ती घोडेही चित्कारू लागले. वारा आनंदानं खेळू लागला. ढगांची झालेली गर्दी रावळाकडे पाहू लागली. आकाशात विजा कडाडू लागल्या. स्वर्गीचा अमृत कलश लवणला. वेगानं खाली येणारी ती धार भगवंतांच्या महामंदिरावर बरसू लागली. चंद्रभागा वाळवंटात नियतीसोबत
फुगडी खेळायला लागली. रावळातला गलका वाढला. रावळातल्या दगडांनी रामकृष्ण हरीचा गजर सुरू केला आणि तशातच पडद्यासमोर उभे राहिलेले प्रकृतीचे पुरुष भगवंतांना आवाहन करत ओरडले, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भगवान श्री पांडुरंग महाराज की जय. सर्व देवगण उठून उभे राहिले. सर्वांचं लक्ष टिपलं ते पांढऱ्या शुभ्र आडव्या धरलेल्या वस्त्राकडे. तेव्हा भगवंतांना निद्रेतून जाग करण्यासाठी गंधर्वांनी सुंदर आलाप घेतला आणि म्हटलं, महायोग पिठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रे समागत्य निष्ठंत मानंद कंदम परब्रह्मालिंगम भजे पांडुरंगम. आणि त्याच वेळी सभामंडपात अमृत कलश घेऊन आलेल्या सप्तनद्या पुढे येऊन भगवंतांना आळवू लागल्या, उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकळा. अरुणोदय सरली निद्रेची वेळा, संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा. सोडा शेजे सुख आता, बघू द्या मुख कमळा. तसे प्रकृतीचे पुरुष ध्रुपद उचलत पुढे गाऊ लागले, रंगमंडपी महाद्वारी झालीसे दाटी, मन उतावेळ रूप पहावया दृष्टी. पुन्हा त्या सप्त नद्यांनी सूर धरून म्हटलं, राही रखमाई तुम्हा येऊ द्या दया, शेजे हलवूनी जागे करा देवराया. गरुड हनुमंत उभे पाहती वाट, स्वर्गीचे स्वर घेऊन आले बोभाट. झाले मुक्तद्वार लाभ, झाला रोकड, विष्णुदास नामा उभा घेऊनी काकडा. इतक्यात आतून नियती पुढे आली. तिने आतून पडदा बाजूला सरकवला. तशी भयान शांतता पसरली. यावेळी सर्वांच्या नजरा टिपल्या त्या विटेवर उभे असलेल्या सावळ्या श्री विठ्ठल श्री हरींकडे. सावळ्या श्री विठ्ठल श्री हरींच्या मस्तकी लाल पगडी होती. अंगाभोवती पांढरं शुभ्र वस्त्र होतं. त्या वस्त्रात हात झाकून गेले होते. कमरेला मौसूद धोतर होतं. भाळावर चंदनाचा उभा टिळा होता. गळ्यात फुलांचे हार होते. अजूनही भगवंतांची झोप गेली नव्हती. ते अजूनही पापण्या मिटून शांत विटेवर उभे होते. तेव्हा गंधर्वांनी छान तारा छेडल्या. तसे ब्राह्मण पुरोहित आणि प्रकृतीचे पुरुष पुढे आले. सर्वांनी त्या काळ्या पाषाणाच्या स्वयंभू मूर्तीकडे पाहत हात जोडले. भगवंतांच्या त्या चैतन्य स्वरूपानं सर्वांचं मन मोहरलं. त्या चैतन्याचं खरंच काय वर्णन करावं. चैतन्याचा गाभा असलेले श्री पांडुरंग. इतक्या साधू संतांनी ऋषीमुनींनी एकाच वेळी शंखनाद सुरू केला. पाठोपाठ घंटा, ढोल, नगारे आणि टाळ मृदंगाचा नाद झाला. पुढे आलेल्या ब्राह्मण पुरोहितांनी हात जोडून वैदिक मंत्रांनी गायनाला सुरुवात केली. 2 ब्राह्मण गणांनी एका बाजूला बसून चंदन उगाळायला सुरुवात केली आणि इथूनच नित्य षोडोपचाराला सुरुवात झाली. पवित्र अशा सुतांनी आणि गाईच्या तुपांनी भिजवलेला काकडा पेटवून पुजारी पुढे आले. मोठ्या मनोभावाने काकडा ओवाळायला सुरुवात झाली. पाठोपाठ घंटानाद, टाळांच्या गजरात भगवंतांना काकडा ओवाळला गेला. नंतर सर्वांनी रामकृष्ण हरीचा गजर केला. जय जय राम कृष्ण हरी. परिचारकांनी देवाला ओवाळलेल्या काकड्याचा टिळा देवगणांच्या भाळावर लावला. तसे भगवंत जागे झाले. त्यांनी अलगद डोळे उघडले. समोर सर्व देवगण ऋषीगण पाहताच भगवंतांनी गोड स्मित केलं. तसे एक पुजारी पुढे आले. भगवंतांना प्रणिपात घातला. त्या पुजाऱ्यांनी भगवंतांची आज्ञा घेऊन शुभ्र कपड्यांनी भगवंतांच्या मुखाचं प्रक्षालन केलं. कपाळाला गंधतिलक लावला. सुगंधी धूप ओवाळला. एकारती केली. बाळभोग दाखवला. धूपारती ओवाळली. तेव्हा 28 युगांपासून विटेवर उभे असलेल्या भगवंतांचं चैतन्य आणखीनच झळाळलं. 2 पुजारी पुढे आले. त्यांनी भगवंतांच्या गळ्यातला फुलांचा हार काढला. आदरानं वस्त्र काढली. पुरोहितांनी देशकाल स्थिती यांचा उच्चार करून गणेश स्तुती गायली. ब्राह्मणगण वेदांच्या ऋचा गाऊ लागले. शुद्धोदकाचं घंगाळ आणलं गेलं. ब्राह्मणांनी भगवंतांना शुद्ध गरम जल असलेल्या शुद्धोदकांनी स्नान घातलं. नंतर ओम शांती शांती म्हणत देवांचं अंग पुसलं. मंदिराच्या बाहेर चोखा मेळा दाखल झाले. यावेळी त्यांच्या हातात गुलाल होता. त्यांनी त्या महामंदिराकडे पाहिलं.
महामंदिराच्या द्वाराशी भालदार चोपदार उभे होते. ते उघडलेल्या द्वारातून आपल्याला आत जाऊ देणार नाहीत याची त्यांना कल्पना आली. म्हणून त्यांनी मंदिराच्या समोर उभं राहूनच सुंदर आलाप घेतला आणि भक्तिगीत गायला सुरुवात केली. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल. उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. पायरीशी होऊ दंग, गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्यानं अंग अंग नाहू. विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी निसंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. मंदिरात पुजाऱ्यांनी सुगंधी तेलानं भगवंतांच्या सर्वांगाला तैलमार्जन केलं. औषधी वनस्पतींपासून बनवलेलं उटणं चोळलं. नंतर वेदमंत्र घोषात गरम पाण्यानं स्नानाला आरंभ झाला. तिकडे रखमादेवींनीही सप्त नद्यांनी तैलमार्जन करून सप्त नद्यांच्या पाण्यांनी स्नानाला आरंभ केला. इकडे ब्राह्मणांनी शंखामधून पंचामृत घेतलं आणि पंचामृत स्नानाला सुरुवात केली. हरिदास, साधुसंत, ऋषीमुनी सर्व देवगणांनी जय जय रामकृष्ण हरीचा गजर केला. त्यातच भगवंतांना दही स्नान आणि केशरयुक्त पंचामृत स्नान घालायला आरंभ केला. मंत्रोच्चाराच्या रुचांनी सारं मंदिर भारावून गेलं. नंतर पुरोहित पुढे आले. भगवंतांना गंधपुष्प अर्पण केलं. भगवंतांच्या मुखाला लोण्याचा गोळा दाखवला. तसा प्रकृतीच्या पुरुषानं मोठ्या आवाजात शंखनाद केला. तो आवाज ऐकून भगवंत हसले. नंतर ब्राह्मण ऋचा मंत्र म्हणत पुढे आले. त्यांनी लोण्याची आरती गायली. नंतर गायीच्या शुद्ध तुपाचा अभिषेक केला. मध साखर चोळून गंधपुष्प अर्पण करून भगवंतांना दूध स्नान घालण्यात आलं. त्यावेळी भगवंतांचं रूप काय वर्णावं. वा, रंग दिसे सावळा पहाटेच्या प्रहरी, हरी करतो न्याहारी, प्रभू तुझा रंग दिसे सावळा. तिकडे श्री माता रुक्मिणींनाही सप्त नद्यांनी मंगलस्नान घातलं. धूपदीप दाखवला. शंख महाभिषेक केला. इकडे पुरोहित पुढे आले. भगवंतांचं अंग पुसू लागले. तेव्हा प्रकृतीच्या पुरुषानं शुभ्र पडदा ओढून घेतला आणि काही वेळातच संपूर्ण साज शृंगार केलेले भगवंत विटेवर कंबरेवर हात ठेवून उभे राहिले. शुभ्र पडदा बाजूला सारताच सर्व देवगणांनी एकच जल्लोष केला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. त्याचवेळी सभामंडपात बसलेल्या गंधर्वांनी आलाप घेतला. ब्राह्मणांनी काकड आरती पेटवली आणि सुरू झाली महाकाकड आरती. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा. पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. सर्व देवगण मागे गाऊ लागले. जयदेव जयदेव जय पांडुरंगा, रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा, पावे जीवलगा जयदेव जयदेव. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा, पावे जीवलगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा, पावे जीवलगा. जय देव जय देव. आरती झाली. भगवान श्री विठ्ठल सुखावले. सर्वांनी काकड आरती घेऊन भगवंतांना हात जोडले. तेव्हा भगवंतही हात जोडत विटेवरून पुढे आले. सर्वांकडे पाहत हात जोडत म्हणाले, आपण सर्वांचं या भूवैकुंठावर हृदयपूर्वक स्वागत. आम्ही कलियुगाच्या उद्धारासाठी श्री ज्ञानोबा माऊलींच्या जन्माचं प्रयोजन आखलं होतं. ते प्रयोजन आज सिद्ध झालं. श्री ज्ञानोबा माऊलींनी जगाच्या उद्धाराकरिता भावार्थ दीपिका अर्थात श्री ज्ञानेश्वरी या महाग्रंथाचं निरूपण पार पाडलं. आता भावी काळात काय नियोजन असणार आहे
यावर विचारमंथन करण्यासाठी आम्ही आपल्याला इथे आमंत्रित केलेलं आहे. तेव्हा आज दिवसभर विचारमंथन झाल्यानंतर आपण सर्वजण आळंदीकडे निघणार आहोत. तत्पूर्वी भगवंत अचानक बोलायचे थांबले. त्यांची नजर शोधू लागली ती प्रकृतीच्या पुरुषाला. मागे उभे राहिलेल्या प्रकृतीच्या पुरुषाला पाहताच भगवंत पुढे म्हणाले, आदिपुरुष पुढे या, आमच्या समीप या. ते आदिपुरुष जड पावलानं गर्दीतून पुढे आले. हात जोडून म्हणाले, जी भगवंत. भगवंत हसले, म्हणाले, तुम्ही प्रकृतीचे खरे पुरुष. संसार वृक्षाच्या मुळाशी कर्तव्य असणारं तुमचं कार्य. आजपर्यंत जे जे कार्य तुमच्यावर सोपवलं ते कार्य तुम्ही निष्ठेनं पार पाडलं. साधू संतांच्या मनात आमच्या विरहाचं द्रावण ढवळण्याचं सुंदर कार्य आपण पार पाडलं. परंतु आता तुम्हाला इथे थांबण्याची गरज नाही. आम्ही आज तुम्हाला मुक्त करत आहोत. ते ऐकून आदिपुरुषांचे डोळे भरले. आदिपुरुष हात जोडत म्हणाले, भगवंत, आम्हाला असं दूर लोटू नका. तुमच्या चरणासी जे सुख आहे ते अन्य कशातही नाही. आम्हाला असं दूर लोटू नका भगवंत. भगवंत हसले. तेव्हा आदिपुरुष मागे सरकले, सुंदर आलाप घेतला आणि गाऊ लागले, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी. सापडलो एकमेका जन्मोजन्मी वा नोहे सुटका. माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी. त्वा मोडिली देव माझी माया. विठ्ठला मायबापा, तू प्रकृतीच्या मायेपासून माझी सुटका केलीस. बरं केलंस, तू माझी सुटका केलीस म्हणून हे देवा मी तो जडलो तुझ्या पाया. माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी. देवा, असा आम्हाला दूर लोटू नका. आमच्या नामदेवरायाला तरी तुम्ही दूर लोटता का हो? नामा म्हणे सुजाणा, सांग कोणे ठकविले कोणा नगा. माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी. त्या आदिपुरुषांना राहावलं नाही. ते भगवंतांच्या पायांना मिठी मारून ढसाढसा रडू लागले. तेव्हा संपूर्ण सभा मंडपही गदगदला. सर्वांची हृदयही गदगदली. सर्वांच्या डोळ्यात पाणी दाटलं. तेव्हा भगवंतांनी मायेनं त्या पुरुषांना उठवलं. स्वतःच्या पितांबरानं आदिपुरुषाचे डोळे पुसत म्हटलं, आदिपुरुषा, तुम्ही आणि प्रकृती या जगाचं चक्र चालवणारी आमची महाशक्ती आहात. आम्ही तुम्हाला दूर लोटत नाही आहोत. येणारा भयान काळ आम्हाला दिसतोय. तो कली ह्या जगाचा सर्वनाश करणार असल्याची चिन्ह दिसायला लागली आहेत. माणूस माणसापासून हरवणार नाही याची चिंता आम्हाला अस्वस्थ करते. जशी तुम्हाला आमची गरज वाटते तशीच त्या प्रकृतीला सुद्धा तुमची गरज आहे. आदिपुरुषा, तुम्ही आता आळंदीला जा. आळंदीला श्री ज्ञानोबा माऊलींना निरोप द्या. आज रात्री आम्ही सर्व देवगणांना घेऊन येतो म्हणावं. त्यांना ही वार्ता कळवा. आदिपुरुष शांत झाले. हात जोडत म्हणाले, जशी आपली आज्ञा विठू माऊली. भगवंत हसले, म्हणाले, मार्गस्थ व्हा, तथास्तु. ते आदिपुरुष रामकृष्ण हरी म्हणत वेगानं मंदिराबाहेर पडले. घाट पायऱ्या उतरून चंद्रभागेकडे वळले. इकडे भगवंत सर्व देवगणांसह मंदिराच्या बाहेर आले. समोर पाहिलं, समोर चोखामेळा दयेचा भाव टिपत उभे होते. भगवंत म्हणाले, चोखामेळा वर या. तसे चोखामेळा भारावल्या पावलांनी वेगानं पायऱ्या चढून वर आले. भगवंतांच्या चरणावर मस्तक टेकवत ढसाढसा रडू लागले. तेव्हा भगवंतांनी चोखामेळांना आदरानं उठवलं. स्वतःच्या हातांनी चोखामेळांचे डोळे पुसत म्हटलं, चोखोबा, आता जातीपातीच्या भिंती कोसळण्याची वेळ समीप आली आहे. तुम्ही अनुग्रहाचे पुण्यवंत ठरला आहात. स्वतः श्री ज्ञानोबा माऊली, श्री नामदेवराय आणि आम्ही स्वतः संतांची मांदियाळी घेऊन मंगळवेढ्याला तुमच्या झोपडीतलं पिठलं भाकरी खाण्यासाठी आलो होतो. तुमच्या मुखातून ओसळणारी भक्तीची भावगंगा सगळ्या जातीपातीचा मळ धुवून टाकण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. तेव्हा आपण आनंदानं मंगळवेढ्याला परत जावं. चोखामेळांनी थरथरत्या हातांनी पुन्हा भगवंतांच्या चरणांना मिठी घातली. म्हणाले, पांडुरंगा, आम्ही तुमच्या उष्ट्यासाठी आलो होतो, पण आज तुमच्या दर्शनानंच आमचं पोट भरलं. जीव धन्य झाला देवा,
जय जय रामकृष्ण हरी. संतांच्या अवघ्या मांदियाळीला आपल्या सौंदर्याची भुरळ घालणारे, संपूर्ण विश्वाचं दैवत असणारे परब्रह्म श्री पांडुरंग संत चोखामेळांना आनंदानं मार्गस्थ करून श्री ब्रह्मदेवांकडे वळले. म्हणाले, ब्रह्मो, योगियांचे राजे, ब्रह्मसाक्षी, साक्षात्कारी, तत्ववेत्ते, लेखक, कवी, साहित्यिक, संत, संतांचे मुकुटमणी, ज्ञानाचे देव श्री ज्ञानेश्वर माऊलींकडे आज आपण सर्वजण ब्रह्मरसाचं भोजन करण्यासाठी जाणार आहोत. हे पहा, चंद्रभागेच्या होडीतून आमचा निरोप घेऊन चाललेले प्रकृतीचे आदिपुरुष, ते आमच्या आगमनाची वार्ता घेऊन चाललेत श्री ज्ञानोबा माऊलींकडे. पहा, तिकडे चंद्रभागेच्या होडीतून पैल तीराकडे चाललेले आदिपुरुष वाऱ्यासोबत आलाप घेऊन गाऊ लागले. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती घ्यावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी, अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भवबंधू यमपाश. इकडे आळंदीत गवळण प्रकृती दही विकण्यासाठी घराबाहेर पडणार इतक्यात अंगणात कावळा उतरला आणि पाय नाचवत ओरडू लागला, काव काव. तशी गवळण हसली, म्हणाली, आला, खरंच माझा धनी येणार असल्याची वार्ता घेऊन आलास की काय म्हणावं. इतक्यात तिच्या कानावर आवाज पडला. प्रकृतीनं समोर पाहिलं. समोर भगवं वस्त्र धारण केलेला, दाढी वाढवलेला तेजस्वी पुरुष दिसताच ती हादरली. आपलाच पती पुरुष परत आला हे कळताच तिचा ऊर भरून आला. डोळ्यात आनंदाश्रू दाटले. मग तिला थांबवलं नाही. ती वेगानं पतीकडे धावली. पतीच्या पायाला मिठी मारत म्हणाली, स्वामी, कुठे गेला होतात तुम्ही. आनंदाश्रूंनी मायेचं आभाळ धुवून निघालं. भावनांच्या पोताला अग्नी मिळाला. अशांतीच्या कर्माला शांतीचं फळ मिळालं. एक निलज्योत दोन्ही देहात फडफडली आणि प्रेमसागराच्या वाऱ्यात गपकन विझली. दुपारची वेळ. श्री ज्ञानोबाराय पर्णकुटीत बसून ग्रंथ चाळत होते. इतक्यात अंगणात प्रकृती तिच्या आदिपुरुषाला घेऊन आली. तसे श्री ज्ञानोबा माऊली म्हणाले, प्रकृती, हे संन्यासी पुरुष कोण आहेत. तेव्हा ते आदिपुरुषच पुढे येऊन स्वतःचा परिचय करून देत म्हणाले, रामकृष्ण हरी. माऊली, मी या प्रकृतीचा पतिपुरुष तुमच्यासाठी पांडुरंगाचा सांगावा घेऊन आलोय. ते ऐकून श्री ज्ञानोबाराय अत्यानंदानं वेगानं अंगणात आले. म्हणाले, आमचे पांडुरंग काय म्हणाले. ते आदिपुरुष श्री ज्ञानोबा माऊलींच्या चरणांवर लोटांगण घालत म्हणाले, माऊली, आमचं मन आता संसारात रमत नाही. आम्हाला तुमच्यात विलीन होऊ द्या. आता तुम्हीच आमचे पांडुरंग. श्री ज्ञानोबाराय गूढ हसले. पुरुषाला त्यांनी उठवलं. म्हणाले, हे आदिपुरुष, तुम्ही या सृष्टी चक्राची संवेदना आहात. तुम्ही आहात म्हणून या जगाचे संसार थाटले आहेत. या संसारातल्या सुखदुःखाच्या गाठी बांधणारे, सोडणारे तुम्हीच दोघे आहात. मग तुम्हाला संसार सोडून कसं चालेल. या संसारात संसार करूनही परमार्थ साधता येतो ही भावना रुजायला हवी. त्या कामी तुम्ही लोकांच्या मनात प्रीतीचा आणि भक्तीचा उदक सांडा. संसारी पुरुष आणि प्रपंच टिकले पाहिजेत. सर्व सुखाचा आनंद घेता घेता माणसं टाळ मृदंगाच्या तालावर नाचत नाचत पंढरीच्या वाळवंटात पोहोचली पाहिजेत. विठ्ठलाच्या मंदिराचा प्रत्येक खांब म्हणजे एक एक वारकरी झाला पाहिजे. रसाचं सेवन करण्यासाठी त्यानं नाचत नाचत आमच्या पंढरी नाथाकडे जायला हवं. प्रकृती, आज तुझा हरवलेला पती तुला परत केला. आता दोघेही या जगाचा संसार करा. तशी आनंदानं पदर सावरत प्रकृती तिच्या पुरुषाला म्हणाली, हो स्वामी, पांडुरंगाचा निरोप सांगा की माऊलींना. तसे पुरुष म्हणाले, माऊली, आज सांज वेळेला पांडुरंग पंढरीनाथ देवगणांसहित आळंदीला तुमच्या पर्णकुटीमध्ये येणार आहेत. ते ऐकून श्री ज्ञानोबा माऊलींच्या आनंदाला पारावार उरला नाही. ते म्हणाले, खरंच सांगताय ना तुम्ही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. विठ्ठला, पांडुरंगा, लवकर धावत या. आम्ही तुमची वाट बघतोय. रामकृष्ण हरी.